दिली मी घेतली होती त्यावेळेस त्या काळामध्ये. त्याच्यानंतर मी जारचा प्लॅन्ट, पाणी शुद्धीकरणाचा प्लॅन्ट पण पार्ट टाइम मध्ये बिझनेस केलेला आहे. आणि काकाजीकडे पण जो बिझनेस होता पाण्याचा तो सुद्धा माझ्या सल्ल्यानं त्यांनी सुरू केलेला होता. मला सांगण्याचा उद्देश काय की काय नेमकं करायचं आयुष्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे 25 एकर बागायती शेती मांजरा डॅमच्या कडेला, 1 टाइम 7 मोटर चालतात. मी माझं तुम्हाला म्हणजे ही सांगत नाही, माझी श्रीमंती सांगत नाही, तुम्हाला मी सांगतो यांची का करायची. एवढं सगळं वैभव असताना सुद्धा आणि सर्वात महत्वाचं 2000 इथं आल्याबरोबर मला एक 2008 सालचं काळे मॅडम मला दिवस आठवले, कारण 2008 ते 2012 पर्यंत मी इंग्लिश स्कूल चालवलेले. माझ्याकडे 4 गाड्या होत्या इंग्लिश स्कूलच्या. 8 ते 12 पर्यंत, सॉरी 6 ते 12 पर्यंत इंग्लिश स्कूल चालवले. माझ्याकडे 55 लोकांचा स्टाफ होता. म्हणजे मला ते छंद होता एक काहीतरी नवीन करण्याचा. माझ्याकडे बीड जिल्ह्याची एनजीओ आहे, उस्मानाबाद जिल्ह्याची एनजीओ आहे माझ्याकडे, आणि त्या एनजीओच्या माध्यमातून मी टेक्निकलचे पण काही कोर्स चालवले. टेलरिंग कोर्स असेल, वेल्डर आहे, फिटर अशी जे काही एक बेरोजगारांसाठी मला जे काय करता येईल ते पण मी केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस हे शासनाचे धोरण बदलत गेले त्यावेळेस 2012 साली मी टोटली संस्थेला कुलूप लावलेले, टोटली कुलूप लावले संस्थेला. आणि ज्या ठिकाणी मी जागा संस्थेसाठी घेतली होती त्या ठिकाणी त्या काळामध्ये 2015 साली मी 1.5 करोड रुपयाचं मंगल कार्यालय बांधलंय शिराडून या ठिकाणी, मेन हायवेलाच आहे. 1.5 करोडचं मंगल कार्यालय बांधलं. आणि हे सगळं करण्यापाठीमागं आमच्या घरातलं आरोग्य गेलं. पहिलं सर्वात महत्वाचं आरोग्य माझं स्वतःचं गेलं. मला त्या काळामध्ये शुगर डिटेक्ट झाली ताणतणावामध्ये, कारण शुगरचं मेन कारण आहे ट्रेस, ताणतणाव. आणि आजचं जीवन हे सगळं त्याच्यामध्ये चाललंय. आज हार्ट अटॅक आणि शुगर हे 2 आजार एवढे स्पीडनं सध्या वाढत आहेत घराघरामध्ये. आणि हे कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करावी लागेल, ट्रेस कमी करावा लागेल सर्वात महत्वाचा. आणि ट्रेस तर आज प्रत्येकाला. त्याच्यानंतर IMC मध्ये येण्याच्या अगोदर माझं वजन 82 किलो होतं. मला वजनाचा पण म्हणजे त्रास व्हायला होता. त्यानंतर सर्वात महत्वाचं मी IMC मध्ये येण्यापाठीमागचं कारण की माझ्या आईला संधिवात होता. माझी शेती 1 किलोमीटर आहे आणि 1 किलोमीटर मध्ये शेताला माझी आई 3दा बसायची शेतात जाताना. आता आमच्याकडे पैशाला कमी नव्हतं मुळातच, कारण आम्ही सगळे गव्हर्नमेंट सर्वंट होतो. आता औषधोत्तर आमचा सुरू होता, परंतु जो काही आरोग्य मिळायला पाहिजे होतं, कारण आई माझी गोळ्या खाऊन खाऊन कंटाळली होती. सांगण्याचा उद्देश काय, पण माझ्या आईची एक इच्छा होती सर, बघा ती इच्छा सुद्धा फक्त आपलं आरोग्यच पूर्ण करू शकतं किंवा शरीर पूर्ण करू शकत होतं. माझी आईची इच्छा होती की मला पंढरपूरची वारी करायची. पण माझ्या आईला मी पंढरपूरची वारी करू देत नव्हतो, कारण आम्हाला माहित होतं की आमच्या आईची अवस्था काय ते, बरोबर आहे. मग ज्यावेळेस मी 2018 साली त्या प्रोग्रामला गेलो, प्रोग्राम पाहिला, तिथं तर सगळे डेमो दाखवले गेले की आयुर्वेदाची पॉवर काय आहे. आयुर्वेदा कारण म्हणतात की आयुर्वेदा कारण हे प्रिव्हेन्शनवर काम करतो, ॲलोपॅथी हे ट्रीटमेंटवर काम करते. पण ज्यावेळेस मला सत्य पाहिलं, हे डेमो पाहिले, तुम्हाला इथे पाहायला आता एक डेमो दाखवलेला, भरपूर काही डेमो प्रोडक्टचे मी डेमो पाहिले. आणि सर्वात महत्वाचं मी कुठल्याही डोक्यात काय ठेवलं नाही. दुसऱ्याच दिवशी गेलो सरांना म्हणलं मला ते कार्ड काढून द्या. 1 रुपया लागत नाही कार्ड काढायला. काय द्यायचं, आधार पॅन कार्ड द्यायचं होतं. आधार पॅन कार्ड सरांकडे दिलं. आणि दुसऱ्या दिवशी मी शॉपमध्ये गेलो आणि मी जवळपास त्या काळामध्ये मी 10 ते 12 हजार रुपयाचं प्रॉडक्ट घरामध्ये आणलं, फक्त आरोग्यासाठी आणलं. मी काम करल नाही करल सरांना बी कल्पना नव्हती, कारण सरांना माहिती होतं ह्याच्या पाठीमागे हातात उद्योग आहे, ही काय काम करणार नाही माणूस. फक्त सरांनी मी सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, तर ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का मला सांगा. तर त्यांनी सांगितलं की सर तुम्ही वापरून बघा, माझ्या आईसाठी, माझ्या स्वतःसाठी, आणि सर्वात महत्वाचं ना, माझा मुलगा त्यावेळेस 7वीला होता आणि मुलाला चष्मा लागला होता आणि त्याला असं एक फळ्यावरती दिसत नव्हतं. तर सरांनी सांगितलं की हा प्लस ड्रॉप यूज करा. तर हा प्लस ड्रॉप मी त्या मुलाच्या डोळ्यामध्ये टाकला. अक्षरशः 1-1.5-2 महिन्यांनी मुलाने चष्मा काढून टाकला त्या ड्रॉप मुळे. मग ही पॉवर ज्यावेळेस लक्षामध्ये आली त्यावेळेस सरांनी काय सांगितलं होतं की फक्त दुकान बदलायचंय, फक्त प्रॉडक्ट यूज करायचे, इथं काय धर्म परिवर्तन करायचंय का, फक्त दुकान तर बदलायचंय. चांगलं वाटलं तर कंटिन्यू करायचं, नाही तर ते सोडून द्यायचं, काहीच अडचण नाही. मग मी तेच केलं.
सामान घरामध्ये आणलं. माझ्याकडे शेती लई मोठी होती. मी शेतीमध्ये जे काही ॲग्री प्रॉडक्ट होते मी शेतामध्ये वापरले. तुम्हाला सांगतो मी एका एकरमधून, शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही, तर मी एका एकरमधून 5 लाख रुपयाचं उत्पादन काढलंय. कारण मी अस्सल शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेतीची खूप आवड आहे आणि शेतामध्ये सगळे प्रयोग केलेत मी. इथं कुठलाही शेतकरी असू द्या, त्यांना जे सांगता येणार नाही ते मी सांगू शकतो, कारण प्रॅक्टिकली शेती केलेली आहे मी आणि त्यातून अनुभव सांगतो की शेतीमध्ये एवढे रिझल्ट आले ह्या प्रॉडक्टमुळं. जवळपास जे आमचं मिशन आहे ना विषमुक्त शेती, तर हे विषमुक्त शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करायचे, प्रबोधन करायचे. बाबांनो हे जे आजाराचं मेन कारण आहे त्याचं कारण आहे तुमचं DAP आणि युरिया. हे बंद करावं लागेल. जर तुम्हाला हार्ट अटॅक, BP, शुगर, कॅन्सर पासून मुक्त राहायचं असेल तर आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. पण ते अगोदर स्वतः आत्मसात करावं लागणार आहे, सांगून नाही चालणार. तर ते मी आत्मसात केलं. माझ्या शेतामध्ये तुम्ही आज बघू शकता 70% 80% मी रासायनिक खत बंद केलेलं आहे आणि जे आपले ॲग्रीचे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स वापरतो, ठिबकद्वारे देतो, स्प्रेद्वारे देतो. आज एवढा अनुभव आला की उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता जरी पडली तरी सुद्धा आज ह्या जैविक खता आणि औषधामुळं कसल्याही प्रकारचा इफेक्ट त्या पिकावर होत नाही. आज जिथं माझं ऊसाचं उत्पादन एक समजा 45-50 टन येत होतं, तिथं 10 टन माझं ॲव्हरेज वाढलेलं ऊसाचं. कारण रांजणी कारखान्याला माझे 5 शेअर्स आहेत. खोमरे साहेबांच्या कारखान्याला माझा 15 टन ऊस येतो.